आता जेव्हा जेव्हा झालं म्हटलं नाही हा असं काय करायला लागलं माहिती बाबा. जेव्हा आपण टाळ्या वाजवतो आणि मुखामध्ये मंगलमय परमेश्वराचं नाम जर आलं तर ह्याला दोन कारण, एक शास्त्रीय कारण, एक धार्मिक कारण आहे. मुखामध्ये परमेश्वराचं नाम आलं आणि तो आता तो हात जर आपटला तो सगळ्यात श्रेष्ठ भक्ती होती. आणि दुसरं शास्त्रीय कारण सांगतो, तो हातात तो हात जर आपटला आणि मुखामध्ये परमेश्वराचं नाव जर आलं तर आपल्या अंगातल्या पांढऱ्या पेशींची संख्या वाढती बरं का. किमान 4 तास अटॅक येत नाही. आता ज्यांना ज्यांना टाळ्या वाजवल्या त्यांच्या बॉड्या फ्रेश झाल्या, पण ज्यांना नाही वाजवल्या त्या जाऊन वाजवणार हा वाजवून झोपणार. आता बऱ्याच जणांना मला फसवलं बघ का म्हणून सांगतो हा. आता बाळूमा विचार केला म्हणाला बाबा मी घरी गेलाय खायला बाजूला पाणी लागलाय कडेला पाणी भरलं पात्याला मध्ये आणि मामा वाटचाल करीत करीत निघून यायला लागलो होतं वरच्या बाजूला त्या ठिकाणी. अरे कसं बाळ मामा वर आला दुसऱ्या गोसाव्याला पाणी दिलं पाणी पेलं दुसऱ्या गोसाव्याला आणि जसं दोन गोसा विकायला आला होतं बोलायला त्या मामासनी त्या ठिकाणी. अरे दुसऱ्या गोसाव्यानं पण बाबा या बाळ मामाचं सत्व घेण्यासाठी गटा 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 आटोपातीनं पिलया केला विचार म्हणायला लागले बोलायला. बाबा दोन्ही गोसाव्यांनी मामाच्या डोईवरती हात ठेवला आणि काय राहिलं होतं आशीर्वाद घ्यायला त्या ठिकाणी. अहो बोलायला लागला व सांगायला बोलायला लागला व सांगायला आशीर्वाद दिला यावं दिला आशीर्वाद दिला यावं दिला. अरे काय लागली बोलायला काय बोलायला काय लागली सांगायला काय सांगायला. आता मला सांगा सगळ्यांना आपला खरा देव कोण आहे? बोला पटपट महिला मंडळ, खरा देव कोण आहे आपला? कोण आहे? पांडुरंग. मामा आपला खरा देव कोण आहे? आपला खरा देव आई वडील आहेत. तुझं आहे तुझं पाशी तरी तू जागा चुकलाशी. कशाला जाता लांबदूर तुमच्या घरातच पंढरपूर. पण आपली भक्ती उरपाट हो. जिवंत आई बापाला मारायच्या लाता दगडा पुढे झोपवायचा माता मग म्हणायचं देवा मला पाव देव दे तू वडा पाव. असं करून जमल का? देव भेटेल तुझं लांब आपल्या घरी. देव भेटेल तुझं लांब आपल्या घरी. आई वडिलाच्या पावन चरणावरी आई वडिलाच्या पावन चरणावरी. आई वडिलाच्या पावन चरणावरी आई वडिलाच्या पावन चरणावरी. संत तुकाराम महाराज सांगून गेलं 33 कोटी देवापेक्षा बी सर्वात श्रेष्ठ कोण आहे? आई वडील. आई वडील आहेत. त्यांची जर सेवा जर केली तर कुठल्याही देवा पुढे माता झुकवायची गरज नाही. बरोबर आहे. पण आजकाल पुढे काय करतात लगीन वस्तूपर्यंत आई बापाची सेवा करतात. लगेच जाग्यावर परत नाही करत. पण स्त्री एक क्षणाची पत्नी असते बरोबर आहे. आणि अनंत काळाची माता असते.
पण स्त्रीचं जन्म 3 होत्यात. एक आई वडिलाच्या पोटी, दुसरा जन्म लग्न झाल्यानंतर दुसरा जन्म होतो या, आणि तिसरा जन्म जर म्हणायचं झालं तर एक शॉर्टकट मध्ये सांगतो. जेव्हा आपली आई मुलाला जन्म देते, आता महिला मंडळ सगळं येते तुम्हाला माहित असेल, तेव्हा महिला मंडळ बाईचा तिसरा जन्म होतोय. हा अहो काय वेळेला अशी परिस्थिती होती, डॉक्टर जेव्हा बाळ जन्माला येणार असतं तेव्हा डॉक्टर म्हणतो एकतर आई वाचेल नाहीतर मुलगा वाचेल. डॉक्टर नवऱ्यापाशी जातो, नवरा म्हणतो बाळाला काय पण होऊ द्या पण माझी बायको जगली पाहिजे. सासू सासऱ्यापाशी जाती, सासू सासरे म्हणतात बाळाला काय पण होऊ द्या पण आमची सुनबाई जगली पाहिजे. मुलीच्या आई वडिलापाशी जातात, मुलीचे आई वडील पण सांगतात माझी मुलगी जगली पाहिजे. पण शेवटच्या क्षणापर्यंत आई काय म्हणते, डॉक्टर मला काय पण होऊ द्या पण माझं बाळ जगलं पाहिजे. आपल्या आईवर आपला उपकार आहे. आणि आजकाल थोडी शिकली पोरं की मग त्यात आई बापाला तुम्ही आमच्यासाठी काय केलं? काय केलं. पोरगा म्हणतो आता बाबा आई वडिलाच आईची माया तर सगळ्यांना बघितली आहे, आता इथं सगळ्या नेमकं पण आहे. तर आईची माया थोड्या शब्दात सांगतो. मेंढर दिवसभर चरत्यात, दिवसभर चरत्यात, काट्या कुट्यात पायाला काटा लागतो या, कुठं दगड लागतो या, लंगडत लंगडत मेंढी दिवस काढतीया. पण जेव्हा दिवस मावळतो तेव्हा त्या मेंढीला आपल्या लेकराची आठवण होती. पाचारीची मेंढी माग चालणारी मेंढी मोठ्याला येतीया का, कवा माझ्या फुलापाशी जातीया आणि कवा अमृत रूपी दुधाचा सडा माझ्या फुलाला मी पाचतीया. एवढी माया आहे हो. हा बाबा माया मंदिर आलेले लागे कळस दिसाया, माया मंदिर आलेले लागे कळस दिसाया. आज घायाळ पक्षीनी जाई पिलाला भेटाया, घायाळ पक्षीनी जाई पिलाला भेटाया. बाबा मेंढी माऊली दिवसभर चरतीया, ध्यानात नसतंय आपलं फुलं आहे पण दिवस मावायला की तिला कसं कळत असं तर कोण तिच्या कानात सांगायला जातं या, सांगतंय का कोण. अशी एका मातेची माया असते या. म्हणून बाबांनो आई वडिलाची सेवा करा. आई वडिलाची जो सेवा करतोय तो या जगात श्रीमंत त्याच्यासारखा कोण नाही. ज्याला नाही आई बाप त्याला साऱ्या जगाचा ताप, ज्याला नाही बाप त्याला सगळ्या जगाचा ताप, ज्याला नाही आई त्याला काहीच नाही. बाबांनो एखाद्याला हात नसला तर त्याला हाताची किंमत विचारा, एखाद्याला पाय नसला तर त्याला पायाची किंमत विचारा, एखाद्याला डोळा नसला त्याला डोळ्याची किंमत विचारा. किती अनमोल असते हो. हा केविलवा या बाळाची वाट आई विना वळते, जलाई नाही त्याला खऱ्या आईची माया कळते. कृष्णाच्या टप्प्यावरती धन्य तू गमाते, सर्व संपूर्ण उरते आई तुझे नाते. चुकलं तुझं बाळ आई रडत गाई गाई
माझी आई ग ये ना माझी आई ग ये ना माझी आई ग ये ना माझी आई ये ना माझी आई ग ये ना माझी आई ग ये ना माझी आई ग ये ना माझी आई म्हणून बाबांनो, जोपर्यंत आई बाप जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. तुम्हाला सगळं बाजारात विकत मिळता येईल. काही तुम्ही जावा, कोणतीही गोष्ट तुम्हाला बाजारात विकत मिळेल, पण एकदा आई बाप जर गेले ती मिळतील का हो? आणि सगळ्यात खरा जीव आई बापाचा हे मुली वाचतो या. आणि एका मुलीला जोपर्यंत आई बाप माहेरात जिवंत आहेत तोपर्यंत त्या मुलीला आपल्या माहेरात उंबऱ्यावर चप्पल सोडायची जागा असते. अहो, माझी मुलगी किती बी मोठी असू द्या, किती बी श्रीमंत असू द्या, पण लेक जर माहेराला जर आली का नाही माऊलींनो, तर आई 2-2 रुपये साठवलेले पैसे द्या मुलीच्या खिशात घालतीया, परसमध्ये टाकतीया. अहो, भाजीपाला देईल, तुम्हाला लोणचं देईल, धान्य देईल, पण मोकळ्या हाताने कवा लावती काय महिला मंडळ? अशी माझी आई असते. बाबा, मुलगी जर जाताना आई बापाचं काळीच कसं होतं माहितीये का? रत्नासारखी जतन केली, रत्नासारखी जतन केली, चिमणी माझी ओढून गेली, चिमणी माझी ओढून गेली. चिमणी माझी ओढून गेली, चिमणी माझी ओढून गेली. बाबांनो, एका मुलीच्या लग्नात सगळे जण आपलं प्रेम व्यक्त करतात. कसं? आई रडते पडद्याला धरली. आई काय म्हणते? माझी हरण चालली आज कळप सोडून, हरण चालली आज कळप सोडून. हरण चालली आज कळप सोडून, हरण चालली आज कळप सोडून. बाबांनो, तुम्हाला लेक नांदाय जाताना आई रडताना दिसेल, मावशी रडताना दिसेल, मामी रडताना दिसेल, पण बाप रडताना दिसतो का हो? कधीच नाही दिसत. बापाला आतलं मोठं दुःख झालेलं असते, पण तो डोळ्यावरून तोंडावर कधीच दाखवत नाही. असा निजेडा छताडाचा माझा बाप असतो या. लेकीचं लग्न झालं की बाप काय करतो माहितीये का? बाप लेक गाडीत बसती या, गाडीत बसलेली असती लेक, पण बाप त्या दिवशी लेकीकडे जात नाही, जातो ते जावयाकडे. आयुष्यभर कोणाच्या पुढे मान न झुकवणारा बाप त्या दिवशी जावयाला हात जोडतो या, पाया पडतो या. जावय बापू, मोठ्या लाडात लेक वाढवली या. एखादा जर शब्द चुकला तर उदार अंतकरणानं माफ करा. बघा, आपला बाप आयुष्यभर कोणाच्याही पुढे झुकला नाही, लेकीच्या लग्नात जावया पुढे झुकला तर ते बाप कसा? माझा बाप रडतो मंडप धरुनी. बाप काय म्हणतो या? माझं हृदयामधलं काळीज चाललं सोडून, हृदयामधलं काळीज चाललं सोडून. हृदयामधलं काळीज
लागत नाही तोपर्यंत भाऊ बहिणीचं गाव पटतं गाव घरात छोट्या छोट्या कारणांना भांडणं होत्यात बाबा तो माझा भाऊ रडतो गळतो पडुनी माझी सोन्याची भावनी आज चालली सोडणी सोन्याची भावनी आज चालली सोडणी विचार केला म्हणाला दोन देव बाळून मला लागली ती बोलायला बाबा मामासने काय लागलं होतं बोलाय त्या ठिकाणी आला बाबा ए बाळू अरे तुझं सत्व बघायला तू पण पोटभर पाणी पाजलेस खरंच लागा तू माणूस नव्हे देव माणूस आहेस बाबा या दोन्ही देवानं बाळूमाच्या शिराला हात धरला शिरावरती हात द्यावला तू पाणी आम्हाला पाजलंय तुझं उपकार आम्ही ठेवणार नाही म्हणून असं लागलं होतं बोलाय त्या ठिकाणी आणि आशीर्वाद लागले ती बाळू मला बाबा आशीर्वाद लागला होतं द्यायला बा चंद्र सूर्य असेपर्यंत तू बोलशील ती खरं होईल म्हणून असं बोलणं लावलं होतं त्या जुडीच्या देवांनी अरे चांदीची पलकी सोन्याचा देव सोन्याचा देव बाळूमामध्ये चांदीची पलकी सोन्याचा देव सोन्याचा देव बाळूमामध्ये बाळू मला काय आशीर्वाद दिला जसं बाबा चंद्र सूर्य असेपर्यंत तू बोलशील ती खरं होईल असं म्हणून मामाला आशीर्वाद दिला त्या ठिकाणी अरे तुझी वाणी म्हणाला कधी खोटी होणार नाही बाबा बाबा स्वर्ग पातळ तिने ताळामध्ये तुझी सत्ता चालेल असा आशीर्वाद दिला ना बाळूला काय लागला बोलायला बाळू मामाने ऐकलं आणि बाबा पात्याला घेतलं हातामध्ये बरगा त्या ठिकाणी आला चांद सूर्य असेपर्यंत बाबा तुझी कीर्ती गाजल ह्याचं जिवंत उदाहरण बघायचं झालं तर कोरोनाचा काळ 33 कोटी देव कुलपाच्या आत बसलं होतं पण बाळू धनगराचा झेंडा 18 ठिकाणी दिवस रात्र फडकत होता मला बाळूची मोड होती ना कोरोनाच्या काळात आणि या कोरोनाच्या काळात ज्याला कोरोना झाला ते तरी मेला पण शेजारचा मेला म्हणून झटक्यानं मेला बरोबर म्हणून अशी माणसं मेल्यात कोरोना होऊन मेले मग मला सांगा कोरोनाच्या काळातून आपण वाचलो या म्हणजे भगवंताच्या आपल्या काहीतरी कृपा असेल का नाही बरोबर आहे मग त्याचं नाव मुख्य घेतलं पाहिजे का नाही बाबा बाळूला मला लागले ती बोलायला आशीर्वाद दिला आणि निघून चालले स्वर्ग लोकांना बाबा आशीर्वाद दिला आणि ती दोन जोडीचं नाव गायपा गायप झालं होतं मात्र त्या कटकुळी राधाला त्या ठिकाणी बाळू मामाच्या येण्यानं करी झाली पावन म्हणून घरी बाळू मामाच्या येण्यानं करी झाली पावन म्हणून घरी
बी जावा एक ना एक बाळमामाचा भक्त आपल्याला गाठ पडतो या 19 बळग्याचा मामा करबरी झाली पावन मजरी नगरी करू मामाच्या येगले घरी झाली पावन मजरी नगरी परत पाणी काढलं निघून गेला मेंढकेला पाणी घेऊन त्या जागेला वाटचाल करीत करीत निघून चाललं तर बरं का सुट्टीच्या घराजवळ त्या ठिकाण्याला बाबा विचार केला मला विचार केला गेला बाबा सचिन वाघमोडे या सदभक्तानं चाललेल्या ओळीसाठी एक 500 रुपयाचं बहुमान केले त्यांना एका हाताने दिलं माझ्या बाळूमान त्यांना 10 हाताने द्यावं उदंड आयुष्याचं वरदान द्यावं हेच बाळूमाची प्रार्थना आहे धन्यवाद 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 मामा निघून गेला मेंढीला डोळ्याला लागलाय मेंढकेला पाणी दिलं बाबा सुट्टीच्या घरासने पाणी दिलं होतं प्यायला त्या ठिकाण्याला जसं पाणी पिऊन अर्प तिरपती झालं त्या ठिकाण्याला बाळूमाचं सत्व बघा मेंढक्यांना पाणी दिलं पण सगळ्या मेंढक्यांना पाणी पिऊन सुद्धा त्या पातेल्यात पाणी राहिलं होतं कसं सत्व घेतलं असेल हो माझ्या बाळूमामाचं विचार केला म्हणाला विचार केला गेला बाळू मामा लागलाय दिवसभर करायला बाबा रोज आज ह्या गावाला त्या गावाला 4 माणसाला कळलं उद्या 8 माणसाला कळलं रोज बाळू मामा पशी बाबा लोक लागले ती संसाराचं गारान गायला बाबा असं करीत करीत गावन गाव तवानत मारीत मामाच्या मेंढ्या जाणार त्या ठिकाण्याला बाबा कुणी एका दिवसाला आकाशवाणी झाली मेंढ रक्तना ए बाळू बरो अरे बिना गुरुचा दिवरुसपण करतोया तुझ्या दिवरुसपणाला काहीतरी धर्मार्थ लागला पाहिजे भावार्थ लागला पाहिजे अरे बिना गुरुचं जर दिवरुसपण करशील तर चालणार नाही तुला गुरु केला पाहिजे म्हणून बाळू मामा बोलतोया बाळू मामाला आकाशवाणी झाली बरं का पुढ्या एका दिवसाला बाळू तू गुरु करून घ्यायला पाहिजे म्हणून अशी आकाशवाणी मध्ये झाली आणि आकाशवाणी मध्ये बाळू मामा काय लागलं होतं बोलायला या ठिकाणाला अरे दादा गुरु शिवार ह्या देहाला किंमत नाही गुरु कसा पण असावा पण प्रत्येक माणसाला एक गुरु पाहिजे गुरु बिना कोण गाठवीर वाट त्याचे पाय आधी आधी गुरु असावा पाठीराखा शिष्याला शोभा झिंकवील सदा गुरु माणसाला पाहिजे पण तो गुरु कसा पाहिजे बाबा शास्त्र सांगतं देवापेक्षा मोठा गुरु असतो या अहो गुरु आणि देव जर संकट जर आपल्या दारात आला का नाही शास्त्र सांगतं आधी धर पाय गुरुचं धरावं देवाचं का तर गुरु असला तरच आपल्याला देव दिसणार आहे नाही काय हो बाबा गुरु कसा पाहिजे माहितीये का कसा पाहिजे नाव तुझे घेऊन पडली कोरडोटाला नाव तुझे घेऊन पडली कोरडोटाला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या
पाहिजे होय हा बरोबर आहे गुरुशिवार सद्गत नाही. आता मला सांगा बाळूमा शिव शंभू शंकराचा अवतार आहे. मुंगीच्या पायात वाजणारा गुंगू कळतं माझ्या देवाला. खैराचा इंगोळ असा माझा बाळूमामा आहे. माझ्या बाळूमाला गुरु कसा पाहिजे? त्याच्या पुढच्या पावरीचा पाहिजे का नाही? हा? बाळूमामाने विचार केला म्हणाला बाबा मी मेंढर राखणारा धनगर हाय. बाबा मेंढर राखू का गुरु शोधू? म्हणून बाळूमाने काय केलं त्या जागेला बाबा बोलणं लावलं होतं आकाशवाणीमध्ये त्या ठिकाण्याला. आणि आज या गावाला उद्या त्या गावाला असं वाटचाल करीत करीत मामा चाललं होतं मेंढ्या घेऊन त्या ठिकाणी. बाळूमा प्रत्येक माणसाचं कोड लागलाय सोडवायला. कोड सोडवताना पण बाळूमा कुणाकडून सुद्धा रुपया घेत नव्हता मंडळी बर का. आजकाल अंधश्रद्धा निर्मूलन हे बाळूमाने माझ्या चालू केलंय. बाळूमाने कुणाकडून सुद्धा रुपया घेतला नाही. आणि खरं सांगायचं म्हणजे मंडळी ह्या आबाळाच्या खाली भविष्य कुणाला कळत नाही बरं का. आजकाल माणसं लय हुशार झाल्यात. हात बघायचं आणि 500 रुपये काढायचं. हा पण ह्या आबाळाच्या खाली भविष्य कुणाला कळत नाही. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. इथं कोणी पण लिंबू फिरवा काय करा पण मन जर निर्मळ असेल का नाही तर पुढे भक्तीने जर हाती मागे ज्ञान वैराग्य येते. माणसानं वागताना पण त्या मापानं वागलं पाहिजे हो. हा बरोबर आहे. आजकाल माणसाला सवय लागली या 2 नंबर कमवायचं. हा होय कष्टाने करेल तीच पुरत. होय 2 नंबर करेल ती मावली कवा पुरत नाही. असं आहे. कोरोना सारखा आला की मग जाणार ते. होय बरोबर आहे बाबा. होय. मग एक सुद्धा संकट नसतोय माणूस तिथे. कोणाच नसतं या. बरोबर आहे म्हणून माणसानं न्याय नीतिमत्तानं वागलं पाहिजे. बरोबर आहे हा होय नाहीतर काय होत नाही. बरोबर विचार केला म्हणाला बाळूमा लागला आज ह्याचं कारण सोडवायला उद्या त्याच. पण भक्त मंडळी आपल्या खुशीनं कोण चवली देणार, कोण पावली देणार, कोण रुपये देणार, कोण आठाने देणार. पण बाळूमानं कवाही पैसे खर्च केले नाही. ती विचार केला बाळूमामानं म्हणाला ही पैसे बाळूमा मर्यागडेच्या नावाकडे ठेवाय देत होता. काय लागला होता बोलायला. मरग्या गडी सुट्टीचा होता बरं का त्या ठिकाण्याला. आणि त्याच्या पापुड्यात पैसे बांधून ठेवले होते त्या ठिकाण्याला. असं बाबा वाटचाल करीत करीत चाललं होतं निघून त्या ठिकाण्याला. बाबा विचार केला म्हणाला जसं पैसे लागले तर गोळा मामाकडे जमायला. कोण भूत काढत या भूत काढलं की मामाला गुण आला की पैसे देते ती. पण मामाने पैसे कवा खर्चले नाहीत. बाबा म्हणे विचार केला म्हणाला मला गुरु पाहिजे तर माझ्या पुढच्या पावरीचा पाहिजे. होय मग जो माणूस ही माझे जी पैसे गोळा होतात का नाही त्याची सगळी रक्कम टोटल किती आहे ते जर सांगेल तोच माझा गुरु म्हणून बाळूमाने गमन केलं त्या जागेला. असं मामा केल्याबरोबर असं करीत करीत शेनगावच्या रानाला मामाच्या मेंढ्या निघून गेल्या होत्या त्या ठिकाण्याला. माणसाला आजकाल बघायला गेलं तर त्या कलियुगात गर्वाचा वारा जास्त चढायला लागलाय. ज्याला त्याला वाटतंय मी जर असलो तरच कुठलं बी काम होतं या. बरोबर आहे. मी जर असलो तर गावात कार्यक्रम होतो या. नाहीतर मी नसतो. मी जर असलो तर कोणाचं लग्न जमतं या. आणि ह्यो जर असला तर कुठं काढी लावतो हे पण कळत नाही. होय संत तुकाराम महाराज सांगून गेले होते नको म्हणू माझं माझं नाही संगत येणार. संत तुकाराम महाराज काय सांगतात ऐका. पोपट उडून जाणार पिंजरा रिकामा राहणार. पोपट उडून जाणार पिंजरा रिकामा राहणार. बाबा
नेहमी करणं पण सुखाचं नसतं या. होय माणसाला आजकाल कळ वाटतं या आपण काय करतो ही कळत नाही. हा पाप करून पापी म्हणे सैरा वैरा पडतय र. अरे काही काही केलं भलं मानवा जीवन सारे कळतय रे. काही काही केलं भलं मानवा जीवन सारे कळतय माणसाला वाटतं आपण काय करतो हे कोणाला कळत नाही. हा? होय बाबा आता काय माणसं विचार करत असतील एवढा मोठा बाळूमाचा कार्यक्रम चाललाय या. हा माणसं धनगरी वगैरे ऐकत बसली ती होय हळू जाऊन एखाद्याच्या हत्ती बांधाचा हत्ती घास कापून आणावा. होय हा बरोबर आहे की अशी आहेत काय लोक उद्या गुरांची सोय होत्या केली पाहिजे. हा. हा बरोबर आहे पण सीसीटीव्ही कॅमेरा माऊलींना आत्ता निघाल्यात. बरोबर माझं ब्रह्मांड निर्माण झालं हा. त्या वक्ताला देवानं 2 सीसीटीव्ही कॅमेरा बसवलं. होय. दिवसा असतो ते सूर्य असतो या हा आणि रातचा असतो तो चंद्र असतो या कुणी कुठं बी जायचं कुणी काशी केलं तिकडे करतंय. सगळं तिथं रेकॉर्ड झालेलं असतं या. हा. हा? बरोबर आणि मग आपण गेलो तिथं यमाच्या दरम्यान त्याचा हिशोब निघतो या. न्याय द्यायला लागतोय मग आपल्या सर्टिफिकेट मिळतं स्वर्ग का नरक नरक. बरोबर. आता आपणच आपापल्या मनाला विचार आपण कुठल्या मापाचं आहे. होय. हा? बरोबर आहे की. म्हणून माणसानं नित्य नियमानं वागलं पाहिजे. बरोबर आहे की. कर्म तेरा अच्छा तो किस्मत तेरी जशी नियत तेरी अच्छी तर घर पे बैठेगा मथुरा काशी. हा बरोबर आहे बाबा हा एवढा सोपा नव्हे बाळूमा दरबार. बाळूमाचा चिमुडावर भंडारा जरी कपाळाला लागला हा आणि भंडारा कपाळाला लागाय सुद्धा आपलं कपाळ भाग्य लागतं. भाग्यवान लागतं या. बरोबर. कोणाच्या बी कपाळाला भंडारा लागत नाही. होय हा आणि या बाळूमाच्या दरबारात येतो ना हा. मी अमुक अधिकारी आणि गावचे सरपंच पोलीस पाटील सगळं घरी सोडायचं सगळं विषय आणि या देवाचा चाकरीचा गडी म्हणून इथं बाळूमाच्या दरबारात यायचं. बरोबर आहे दररोज पावतो बर का. नाही आणि तर बाळूमाला सोनं नाणं पैसा अडका देऊन बाळूमा पावत नाही. बरोबर आहे जेवढं तुम्ही बाळूमाच्या मेंढी माऊलीला चारा द्याल तेवढा बाळूमा तुमच्या घरात पाणी भरत असतो या. आता मला सांगा बाळूमाची मेंढी रात्री आली तुम्ही सगळे या गावचे नव कोणी कोणी रात्री नेटक्यांना भाकरी आणल्या होत्या हातवर करा. मावशी एकटी बघा टाळ्या वाजवायच्या आजीसाठी टाळ्या वाजवा. अहो, नुसतं बाळूमाच्या देवळात बाळूमाच्या तळावर यायचं पाया पडायचं भंडारा लावायचा म्हणजे बाळूमा पावत नाही. खरंच या बाळूमाच्या मेहनती मंडळासाठी आणि आपले गुरुवर्य बापू हातनूरकर कारभारी यांच्यासाठी खरंच टाळ्या वाजवा. सुखाचं नव्हे आपण दुपारचं जर उन्हात गेलो का नाही कवा सावलीला जाईन कवा घोडभर पाणी पिलं असं वाटतंय आपल्याला. बरोबर आहे पण असल्या काटा किर उन्हात दिवसभर ही मेंढक मंडळी आमचं बाळूमाच्या मेंढी माऊलीची सेवा करतात. सुखाचं नव्हे आणि माऊलींना हे जेवढं मेंढक आहेत का नाही त्यांना पगार नाही बरं का. पगार म्हणून त्यांना सेवा संपल्यावर एक भंडाऱ्याची पिढी दिली जाते त्याच्यावर त्या मेंढक्यांचं अख्खं आयुष्य बदलून जात. ही मेंढक मंडळी हित सेवा नाही पण माझा बाळूमामा सरपाच्या रूपात त्यांच्या घराची राखण करतो या. बरोबर आहे किती काळजी हो बाळूमामाला असेल. होय हा शनो शनी पावलो पावली पावणारा बाळूमामा देव आहे. फक्त आपल्याला कळलं पाहिजे सुखाचं नवं मला वाटतं 100-200 मेंढकं असतील का मामा. 100-200 मेंढकं ती आपल्या घरात 4 माणसं असली तर खपतेत का आपल्याला. कपत नाही हा? दररोज भांडणं अहो, चालू 4 माणसं असली तर कुणी त्या गायची धार काढावी कुणी तिला वैरण काढावी. तू इकडे जा मी हा तिकडे भांडणाचा पाया लागतोय का नाही. होय काय या बाप्पा हातनूरकर कारभाऱ्यांचं मार्गदर्शन असेल. कुठंतरी कला वाला तुम्हाला ऐका येतं का बाळूमाच्या तळावर. हा 200 मेंढकं
एका घरचं नव्हे होय हा. अरे बाळू मामाला या राखणीला सोन्याचं घुंगरू गोपनीला, बाळू मामाला या राखणीला सोन्याचं घुंगरू गोपनीला. या गदा जर या बाळूमामाची कृपा झाली का नाही हा तर पाची बोट तुपात ठेवतो या. बरोबर आहे आणि या देवानं जर तिरक्या नजरेने बघितलं का नाही हा घराची माती सुद्धा जिशिबी लावून वाहायला लागती या. बरोबर आहे स्वप्पा नव खेळ घेऊ हा बाळूमामा खैराचा इंगोळे. हा अहो घरच्या लोकांना बाळूमामा सोडलं नाही. होय तुमचं आमचं पत्त तर लय लांबचं घेऊ हा आपल्याला कसा सोडेल. त्यामुळं बाळूमामाच्या एखाद्याला 10 रुपये जरी दिले तर हजारानं बाळूमामा देतो या. बरोबर आणि आहे बाळूमाच्या तळावला 1 रुपया जरी चोरला हा तरी आपला बँकेतला बॅलन्स कुठं घालवेल काय सांगता हे येणार कळणार नाही नाही. बरोबर आहे म्हणून वर्ष 2-2 वर्ष जरी नंबर लावलं मामा आमच्या गावाला मेंढर घेऊन या तरी बाळूमामा येत नाही. येत नाही बरोबर आपलं खूप मोठं भाग्य आहे. आणि शिवरात्रीच्या रात्रीला त्या गावात मेंढर आल्यात. खरंच त्या संयोजकाचं आयोजकाचं रान मालकाचं आभारी सगळ्यांसाठी आता टाळ्या वाजवा. बाळूमामा विचार करतो या ह्या गटोळ्यात जी पैसे झाल्यात हा. ती सगळी रक्कम कोण आहे किती आहे सांगेल जो माझा गुरु म्हणून त्या जागेला असं करीत मामा लागलं होतं दिवस काढायला त्या ठिकाणाला त्या वेळेला विचार केला मनाला बिनमोस्त रक्कम सांगायची या. बाबा हात लावला शिराला बाळूमामा निघ्या असं मामा मेंढ्या राखीत निघून गेलो होतो शेरगावच्या रानाला मामाच्या मेंढ्याच्या ठिकाणाला. अंकुश भाऊ उमरे या एक सदभक्तानं चाललेल्या ओळीसाठी 201 रुपयाचं बहुमान केले. त्यांना एका हाताने दिलं. माझ्या भगवंतांना त्या भगवंतानं 10 हाताने द्यावं उदयन आयुष्याचं वरदान द्यावं हेच बाळूमामाची प्रार्थना. सचिन मोरे या एक सदभक्तानं चाललेल्या ओळीसाठी 101 रुपयाचं बहुमान केले. त्यांनी एका हाताने दिलं. माझ्या बाळूमामानं 10 हाताने द्यावं उदयन आयुष्याचं वरदान द्यावं हेच बाळूमामाची दत्तू चोरे यांनी चाललेल्या ओळीसाठी 501 रुपयाचं बहुमान केले. तरी त्यांनी एका हाताने दिलं. माझ्या बाळूमामा त्यांना 10 हाताने द्यावं हेच बाळूमामाची प्रार्थना आहे. बाबा सगळ्यांना कटाळा आलाय वाटतं. उपासना लय झाले काय हा? देवाचं नामस्मरण झालं पाहिजे. बाबा सगळ्यांनी आता परत एकदा हात वर करायचं आणि मी सांगेल तसं